नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आत्ता ॲक्च्युली दुपारचे वाजलेले 3:30. आय नो सगळं तुम्हाला अंधार अंधार दिसत असेल, पण आम्ही लिटरली अंधार करून झोपलेलो, कारण आम्हाला काल रात्री झोपायला भरपूर लेट झालेला. सो आता आम्ही थोडं फ्रेश होणार आहोत, रेडी होणार आहोत आणि आम्ही एका नवीन लोकेशनवर तुम्हाला नेणार आहोत. ते आहे ॲक्च्युली आता आम्ही माणगावमध्ये आहोत, तर आम्ही माणगावपासून जस्ट हाफ ॲन आवरवर एक तामिनी घाट म्हणून एक लोकेशन आहे, तिथे आम्ही जाणार आहोत. सो आम्ही आता थोड्या वेळात रेडी होऊ आणि मग तुम्हाला भेटू तुम्हाला रेडी झाल्यावर. आम्ही झालोय आता रेडी. पाऊस पडतो लकीली, थांबल्यावर दाखवते किती पाऊस पडतो. ॲक्च्युली गेल्या वेळेस जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हा बिलकुल पाऊस नव्हतो. तामिनी घाटामध्ये जे फेमस शॉप्स होते ते सोडून आम्हाला ऊन भेटलेलं तिकडे. सो आज होपफुली आम्हाला फॉग वगैरे छानपैकी आम्ही ब्लॉगमध्ये दाखवू तुम्हाला की किती फॉग असतो तिकडे. तामिनी घाटला भरपूर जण गेले असते, आम्हाला काय वेळ पनवेलची लोकल असतील गेले आय थिंक. कारण नव्हतं माहिती ना काय काय लोकांना. थोडी एनर्जी लावून फॉग बघून गेली थोडीसं एनर्जी बॅक. मी निघालोय आता तामिनीला जायला. किती टाइम लागणार आहे आपल्याला पोचायला? अर्धा तास. आमच्या सोबत आहे माझी मम्मी, माझा मामा आणि माझे पप्पा. म्हणजे हिचा मामा, माझे पप्पा ते हिचा मामा. माझा मामा आणि हिचा मामा असे दोघे. हा, पोचलोय आम्ही आता तामिनीला. इथं उतरत होता मी. ऍक्च्युली आज आमचा बॅड डे आहे. आज पण आज लकच नाही आमचं. आम्ही इकडे ऍटलीस्ट थोडं तरी फॉग बघू. अजिबात फॉग नाही, लिटरली इथे ऊन पडलेलं. मागे मागे बघू शकता तुम्ही, लिटरली ऊन पडलेलं आहे, काहीच फॉग नाहीये. आणि गेल्या वेळेस आम्ही जेव्हा आलेलो त्याच्यापेक्षा कमी पाणी आहे इकडे. लिटरली पाणीच नाहीये, दगड ऑलमोस्ट सुकलेली आहेत, काहीच नाही बघण्यासारखं. हा जो रूट आहे तो म्हणजे तामिनी घाट एक्झॅक्टली कुठे पडतो ते सांगते. तर माणगाव ते पुणा जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर मध्ये हा सगळ्यात मोठा घाट लागतो. तर हा टोटल अर्धा तासाचा घाट आहे, जिकडे तुम्हाला मल्टिपल वॉटरफॉल्स आणि सिनिक व्ह्यूज भेटतात पावसाळ्यामध्ये मोस्टली. एक छान गोष्ट तुम्हाला दाखवते मी, जे आम्ही एक्सपेक्ट करत होतो खूप टाईमपासून येते. तर फॉग यायला थोडी थोडी सुरुवात झालेली आहे. हे बघा हे बघा हे बघा, खूप मोठा वॉटरफॉल असतो, पण आता इकडे नाहीये वॉटरफॉल, काहीच पाणी नाही. इकडे खूप मोठा वॉटरफॉल असतो. तो मगाशी जी ती सांगत होती का तिकडे एक वॉटरफॉल आहे, तर आपण तो बघून येऊया. हे सुनो, तोपर्यंत बॅक कॅमेरा कर आणि त्यांना दाखव किती सुंदर वेदर आहे. आणि इकडे ऍक्च्युली जे आम्ही एक्सपेक्ट करत होतो की खूप जास्ती ऊन वगैरे असेल आणि फॉग नाहीये, तर छान व्ह्यू वगैरे नसेल, पण पाणी नाही, नाही इकडे, पाणी खूप कमी आहे. आणि फॉग यायला ऍक्च्युली सुरुवात झालेली आता थोडी थोडी. आज ऍक्च्युली कसं आहे की आज रक्षाबंधन आहे, त्याच्यामुळे गर्दी पण भरपूर कमी आहे. सॅटर्डे संडे मध्ये आम्ही आलोय तरी सुद्धा. आठवड्याभरात आलो इकडे. आम्ही गेल्या आठवड्यातच आम्ही इथे येऊन गेलेलो, तेव्हा कडक ऊन होतं, आम्हाला गरम होत होतं. बट आज इतकं प्लेझंट वातावरण आहे इथे. बट आता तुम्ही बघाल ना तर बिलकुलच पाणी नाही. म्हणजे वॉटरफॉल कोण ह्याला बोलणारच नाही की हा ऍक्च्युअल मधला वॉटरफॉल आहे, जो तामिनी घाटामधला फेमस वॉटरफॉल आहे. हा खूप मोठा वॉटरफॉल असतो, खूप म्हणजे अति खूप. आम्ही तिथे व्हिडिओ, हा जो वॉटरफॉल आहे हा सगळ्यात फेमस वॉटरफॉल आहे, जिकडे आता काहीही पाणी नाहीये, काहीही पाणी नाहीये. सो ते एक थोडं डिसअपॉइंटिंग होतं आमच्यासाठी आज, की आम्हाला वाटलेलं की 2 दिवस ऍक्च्युली आम्ही माणगावमध्ये आहोत. भिजणार पण नव्हतोच पाण्यात, फक्त आम्हाला हे वेदर बघायलाच आलेलो आम्ही की फॉग वगैरे असेल, बट तसं काही नाहीये इकडे. आणि म्हणजे गेल्या आठवड्यात जेव्हा आम्ही आलो तेव्हा थोडं पाणी होतं इथे, तर आम्ही एक्सपेक्ट करत होतो की 2 दिवस झाले थोडा इथे पाऊस पडतोय आणि त्या पावसामुळे थोडा वॉटरफॉल चांगला आला असेल. बट नाही, तसं काही नाहीये, सुका पडत चाललेला इथे लिटरली. ते दाखवते ना. हे बघा, मी ऍक्च्युली तुम्हाला जेव्हा दाखवायला गेलेली त्याच्यानंतर आत्ता इकडे खूप असं फॉग आलेलं आहे. आम्ही रोडवर पण फॉग एक्सपेक्ट करत होतो.
बघितलं ना तुम्ही किती फॉग आलाय आता. आता आम्ही ॲक्च्युली थोडं अजून पुढे चाललोय. लास्ट टाइमला जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्ही इथेच थांबलेलो. आता ह्याच्या आम्ही थोडं पुढे जातोय की तिथे पण काही वॉटरफॉल्स आहेत ते ॲक्टिव्ह आहेत की नाही बघायला. आता आम्ही चाललोय पुढच्या वॉटरफॉल्स साठी. बघा किती धुकं आहे, भरपूर सारा फॉग आहे. तुम्हाला माहितीये गाईज, आमच्या माणगाववरून सगळे फेमस वॉटरफॉल आहेत. म्हणजे तामिनी, परत कुंभा. आता ते कुंभाचे पण देवकोंड पण इथूनच जवळ आहे. परत तामिनीचा एक हिडन वॉटरफॉल आहे, तो पण तुम्हाला सिक्रेट वॉटरफॉल, जो तुम्ही जेव्हा तामिनी घाटात चढता तेव्हा लेफ्ट हँड साईडला आहे. तिथे काही एंट्री फीज आहेत असं आम्ही ऐकलेलं गेल्या वेळेस. तिथे तुम्हाला पार्किंगचे काही चार्जेस भरायला लागतात. 20 रुपीज पार्किंगचे आहेत. हां, प्लस पर हेड. आणि तिथे काही ऍक्टिव्हिटीज पण आहेत ज्या तुम्ही करू शकता. सो इकडनं तुम्ही जर माणगावला येत असाल तर इथून तुमच्या हार्डली म्हणजे ½ an hour to 1 hour लागतात. काही म्हणजे श्रीवर्धनचे स्पॉट्स आहेत किंवा बाकी असे काही समुद्र ठिकाणचे जे किनारे आहेत त्याच्यामध्ये जायला तुम्हाला. पुढे काय बोलत होती तू? हा जो रोड आहे तामिनीच्या पुढे इथूनच मुळशीला आणि पुण्याला जातो. इथून रोड किती वेळ लागतो इथून मुळशीला जायला? आता इथून अर्धा तास मुळशी आणि त्याचा 1 तास पुणा. आता आम्ही उतरतोय. ॲक्च्युली आम्ही पुढे गेलेलो पण तिकडे भरपूर जास्ती फॉग होतं आणि आम्हाला लेट होता. आम्ही निघालोच आहे घरातून 4:30 वाजता आणि आता ऑलमोस्ट 6 वाजलेले आहेत. सो आम्ही पुढे नाही गेलो आहे. तर आता ह्या वॉटरफॉलला आलो आहे, जो की ॲक्च्युली पॉईंट आहे. तुम्ही जेव्हा तामिनीमधून येता तेव्हा तुम्ही त्या कॉर्नरला जो एक व्हिडिओ भरपूर साऱ्या रील्समध्ये बघितला असेल तर तो इकडे आहे. बट ॲज आय टोल्ड यू की इकडे खूप कमी पाणी आहे, वॉटरफॉल तेवढा नाही आहे. हा सगळ्यात फेमस वॉटरफॉल आहे. पाऊस चालू झालेला आहे आणि ऑलरेडी आम्हाला भरपूर लेट झालं आहे. सो आम्ही आता इकडनं निघतो. आम्ही आता चाललो आहे मोस्टली कडाप्याचं जे मंदिर मी मगाशी बोलत होते तिकडे. नाही गेलो तर तुम्हाला आम्ही घरी भेटू. ओके, सो आता आम्ही बसत होतो गाडीमध्ये, तर मला एक छान गोष्ट इथे दिसली. आय डोंट नो किती जणांनी हे ऑब्झर्व केलं असेल ह्या वॉटरफॉलजवळ. तर हा वॉटरफॉलच्या इथे वर एक आय डोंट नो गुफा टाईप आहे, जो तुम्ही बघू शकत असाल तर. आणि आय होप काही जण तिथे जात असतील किंवा कोणी गेले असेल, ट्रेक केलं असेल, माहीत नाही. बट एक युनिक गोष्ट आज मी पहिल्यांदा ह्या तामिनी घाटामध्ये बघितलेली आहे. लाईक आम्ही इथे 3-4 वेळा येऊन गेलेलो. लेटेस्ट न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आम्ही कडाप्याला जात नाही आहोत. आमच्या घरचे असे प्लॅन चेंज करत असतात. प्लॅन चेंजर. हे बघा, इकडनं तुम्हाला जाता येईल. सो तुम्ही जसं इथे एंटर करता ना तिथे डिरेक्टली तो वॉटरफॉलचा रूट आहे. कोणता सांगितलंस का? हा, तामिनीचा हिडन वॉटरफॉल, सिक्रेट वॉटरफॉल, जो आम्ही मगाशी बोललो. कीप इट सिक्रेट. मी आलोय तामिनीवरून. आम्ही जाणार होतो कडप्याला पण आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. आता वाजले ॲक्च्युली 7 आणि जर त्या एरियामध्ये जायचं तर थोडं ते फॉरेस्ट एरियामध्ये आहे, त्यामुळे तुमचा प्लॅन कॅन्सल करून आता आम्ही घरी आलो. थोड्या वेळाने आम्ही चेंज करणार आहोत आणि एक मला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल ॲक्च्युली आम्ही काय करणार आहोत. अजून आमचा एक प्लॅन आहे आता, तर ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दिसेल. आता नाही दिसणार कारण हा व्लॉग खूप मोठा होईल, त्यामुळे आम्ही नेक्स्ट व्लॉगमध्ये करतोय हे. बाय.